उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतलेली आहे। आरएसएसच्या मुख्यालयात दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे। लोकसभा निवडणूक निकाल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही चर्चेची शक्यता मानली जाते। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। थोड्याच वेळात जितेंद्र शिंगाडे यांची आपण प्रतिक्रिया ते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असतील। आरएसएसच्या मुख्यालयात म्हणजे नागपूरमध्ये ही भेट होते। देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सोबत अधिक माहिती देत आहेत जितेंद्र काय सांगाल या भेटीबद्दल? गेला आठवडाभर फडणवीस हे अधिवेशनानिमित्त मुंबईमध्ये होते। आज ते संध्याकाळी जवळपास 8:30 ते 8:45च्या दरम्यान नागपुरात दाखल झाले आणि नागपुरात दाखल होताच विमानतळावरून थेट महाल येथील आरएसएसच्या मुख्यालयात ते पोहोचले। संघप्रमुख मोहन भागवत हे कालच प्रवासामधून नागपुरात पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे ते 7 तारखेपर्यंत नागपुरात आहेत। अशात या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झालेली आहे। आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ही बंदद्वार चर्चा झाली आणि या चर्चेतलं नेमकं काय तपशील आहे हे समजू शकलं नाही। तरीही सध्याच्या ज्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रात जी महायुतीची पिछेहाट झाली आहे त्याचबरोबर येणारी विधानसभा निवडणूक या संबंधात चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र ही भेट जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते। बऱ्याच कालावधीनंतर संघप्रमुखांची भेट उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली, त्यामुळे येत्या काळात नेमकं राजकारण काय राहू शकतं किंवा संघाने काय कानमंत्र दिला किंवा संघाची काय भूमिका आहे, विविध जे मुद्दे आहेत त्यावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। प्रसन्न, धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।